नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कूल हिस्ट्री ऑनलाईन या चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्राचा पहिला धडा अर्थातच संविधानाची वाटचाल हा धडा सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुमच्यासमोर इतिहासाच्या पुस्तकाचं पान नंबर 69 आहे. पहिला धडा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तुम्हाला सर्वांना दिसण्यासाठी म्हणून थोडंसं मी हे एनलार्ज करून घेतो, जवळ करतोय. मित्रांनो, याआधी इयत्ता 9वीमध्ये आणि त्याआधीच्या 5वी ते 8वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकांमधून तुम्ही राज्यशास्त्राचा अर्थातच नागरिकशास्त्राचा अभ्यास हा केलेला आहेच. याआधी तुम्ही स्थानिक शासन संस्था यांचा अभ्यास केलेला आहे. स्थानिक शासन संस्था म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून ज्या संस्था निर्माण केल्या गेल्या, उदाहरणार्थ ग्रामीण भागासाठी जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद, तालुक्यांसाठी पंचायत समिती, गावखेड्यावर ग्रामपंचायत आणि शहरामध्ये महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता, लष्कराचं जिथं ठिकाण आहे तिथे कॉन्टोन्मेंट बोर्ड, या स्थानिक शासन संस्था आहेत. यांचा अभ्यास या आधीच्या नागरिकशास्त्राच्या किंवा राज्यशास्त्राच्या पुस्तकातून तुम्ही केलेला आहे. भारतीय संविधानातली मूल्य आणि त्यातून जे तत्त्वज्ञान व्यक्त होत आहे याचाही अभ्यास आपण केलेला आहेच. संविधानानं जी यंत्रणा निर्माण केलेली आहे, जिला आपण शासन यंत्रणा म्हणतो, तिचाही आपण अभ्यास केलेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचं स्थान काय आहे याचाही आपण मागच्या वर्षीच्या राज्यशास्त्रामध्ये सविस्तर आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, भारताचं जे गणराज्य आहे आणि या भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची जी उद्दिष्ट मांडलेली आहेत त्याचाही आपण आढावा याआधी घेतलेला आहेच. मित्रांनो, धर्मनिरपेक्ष म्हणजे असं राज्य किंवा असा देश ज्या देशामधील सर्व धर्म सारखे आहेत, किंबहुना ज्या देशाला स्वतःचा असा कुठलाही धर्म नाही, सर्व धर्म कायद्यापुढे समान आहेत. लोकशाही तुम्हाला माहितीच आहे व्याख्या, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य, अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. आणि गणराज्य, गण अधिक राज्य, गण म्हणजे लोक आणि राज्य म्हणजे प्रदेश किंवा देश. मग लोकांकडून निर्माण केलं गेलेलं राज्य, गणांचं राज्य, हे उद्दिष्ट आपल्या भारतीय संविधानामध्ये याआधीच तुम्ही अभ्यासलेली आहेत. मित्रांनो, नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून संविधानानं या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून त्या ठिकाणी यांच्या तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करणं आणि त्यासाठी साधन म्हणून आपल्या संविधानाकडे पाहिलं जातं. मग प्रश्न उभा राहतो पुन्हा एकदा, सामाजिक न्याय म्हणजे काय, समतेवर आधारित समाज म्हणजे काय? तर मित्रांनो, सामाजिक न्याय म्हणजे समाजातील सर्व घटकांबरोबरचा न्याय. तसंच समतेवर आधारित प्रागतिक समाज म्हणजे काय? तर मित्रांनो, याच्या आधी आमच्या देशामध्ये धर्मावर आधारित, लिंगभेदावर आधारित, जातीवर आधारित किंवा संपत्तीवर आधारित अनेक प्रकारचे वेगवेगळे भेद होते आणि हे सर्व भेद नाकारून, हे सर्व भेद दूर करून आम्हाला एक असा समाज निर्माण करायचा आहे जिथे समाजातील सर्व मागासलेले घटक, मग त्यामध्ये स्त्रिया येतात, त्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे SCचे लोक येतात, त्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे ST समाजाचे लोक येतात, तसंच इतर मागासवर्ग म्हणजे ज्यांना आपण OBC म्हणतो, या सर्वांबरोबर आपल्याला न्याय करायचा आहे. आणि म्हणून या सर्वांसाठी म्हणून एक शब्द वापरलेला आहे, सामाजिक न्याय. समतेवर आधारित समाज म्हणजे याआधीच्या सर्व प्रकारच्या विषमता आमच्या भारतीय संविधानानं नाकारल्या आणि समतेवर आधारित समाजरचना असलेलं एक राज्य, एक देश इथे आम्ही निर्माण केला आहे किंवा आमचं ते स्वप्न आहे. आणि ते साकार करायचं असेल तर भारतीय संविधान हे त्याचं एक साधन आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान सभेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकरांना नेमण्यात आलेलं आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी सतत 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आणि काही तास बसून या देशाचं संविधान हे लिहून पूर्ण केलं, जे 26 नोव्हेंबर हा आपला संविधान दिन आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण ते संविधान स्वीकारलं
आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण या देशामध्ये संविधानावर आधारित राज्यकारभाराला सुरुवात केली आणि म्हणून 26 जानेवारी हा आमचा प्रजासत्ताक दिन आहे. मित्रांनो, आता संविधानाच्या आधारे राज्यकारभार करून 70 वर्षापेक्षा जास्त वर्ष आपल्या देशाला होऊन गेलेले आहेत आणि म्हणून आमच्या संविधानाचं जे स्वरूप आहे ते आता व्यापक झालेलं आहे, ते अधिक प्रगल्भ झालेलं आहे, ते स्वरूप अजून त्या ठिकाणी मोठं होत गेलेलं आहे. अनेक राजकीय प्रक्रियेत काही बदल झालेले आहेत. तसंच सामाजिक न्याय आणि समता, ज्याचा मी वर उल्लेख केला, याला प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलली गेलेली आहेत. या सर्वाचा आपण आढावा या पाठामध्ये घेणार आहोत आणि तो 3 मुद्द्यांच्या आधारे आपण घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे लोकशाही, तुम्हाला इथे दिसतंय, सामाजिक न्याय व समता आणि न्याय व्यवस्था. तर चला तर मग पहिल्या मुद्द्याला लगेचच आपण सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिला मुद्दा दिलेला आहे लोकशाही. आता त्या ठिकाणी पहिला सब टायटल दिलेला आहे राजकीय प्रगल्भता. आता राजकीय म्हणजे पॉलिटिकल आणि प्रगल्भता याचा इंग्रजीत अर्थ होतो मॅच्युरिटी, म्हणजेच पॉलिटिकल मॅच्युरिटी असं आपल्याला त्यांना सांगायचं आहे. मग प्रगल्भता म्हणजे काय? तर आपण बऱ्याच वेळेला शिक्षक असं म्हणतात की हा विद्यार्थी खूप प्रगल्भ आहे. याचाच अर्थ त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत, त्याला 4 गोष्टी अधिक समजतात, तो अधिक जबाबदारीनं, संयमानं आणि चांगलं वागतो, असा विद्यार्थी आपण प्रगल्भ विद्यार्थी असं म्हणतो. ओके, मग तशाच पद्धतीने आम्हाला आमच्या राजकीय प्रगल्भता ज्या आहेत या त्या ठिकाणी या मुद्द्यामधून सांगायच्या आहेत. मित्रांनो, आता जे संविधान त्या ठिकाणी आमच्या देशामध्ये अवलंबलेलं आहे आणि ज्या संविधानाच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार त्या ठिकाणी आमच्या देशात चालतो आणि लोकशाही ही येथील समाजाच्या राजकीय जीवनाचा त्यातून एक अविभाज्य घटक बनलेली आहे आणि त्यानुसार या देशामध्ये लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या, म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचं थेटपणे निवड करून आपले प्रतिनिधी संसदेत, राज्यांच्या विधानसभांमध्ये आणि स्थानिक शासन संस्थांमध्ये त्या ठिकाणी आपण निवडून पाठवतो आहोत. म्हणजे मित्रांनो, खरं तर लोकशाही व्यवस्थेचा परिचय आपल्याला ब्रिटिश काळातच झाला. अर्थातच तो अस्पष्ट होता म्हणा, पुरेसा नव्हता म्हणा, पण पुढील काळात आम्हाला या मागच्या अनुभवांचा उपयोग झाला आणि आजच्या स्थितीला आमच्या देशामधील संसदेच्या निवडणुका, म्हणजेच लोकसभेच्या दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका, तिथे आम्ही आमचे त्या ठिकाणी 543 खासदार निवडून पाठवतो. तसंच आमच्या देशात 28 विधानसभा आहेत. या विधानसभांमध्ये 28 राज्य आहेत, 28 राज्यांमध्ये 28 विधानसभा आहेत आणि या विधानसभेचे जे आमदार आहेत ते देखील आम्ही दर 5 वर्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून पाठवतो. तसंच मगाशी मी उल्लेख केलेल्या स्थानिक शासन संस्था आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी शहरामध्ये आहेत महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता आणि कॉन्टोन्मेंट बोर्ड, आणि ग्रामीण भागात आहेत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मग ग्रामपंचायत. ह्याच ठिकाणी आम्ही आमचे जे सदस्य निवडून पाठवतो, शहरी भागातले नगरसेवक आणि ग्रामीण भागातले गटगणातले सदस्य किंवा ग्रामपंचायतीचे पंच, हे सर्व म्हणजे खासदारांपासून, आमदारांपासून, नगरसेवकांपासून तर अगदी पंचांपर्यंत हे सर्व आमचे लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही सर्वजण देशाचा राज्यकारभार एकाच वेळेला एकाच ठिकाणी उपस्थित राहून पाहू शकत नाही, म्हणून आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही यांना निवडून पाठवलेलं आहे आणि म्हणून आमची लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही देखील आहे, हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, जनतेचा आमच्या देशातील जो काही सहभाग आहे आणि आमच्या देशात असलेला राजकारणातील राजकीय स्पर्धेचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की आमची लोकशाही ही यशस्वी झालेली आहे गेल्या 70 वर्षांमध्ये. म्हणजे जनतेचा सहभाग म्हणजे काय, तर लोकशाही व्यवस्थेत जनतेचा सहभाग अनेक माध्यमातून होत असतो बरं का. एक पहिला त्याचा पद्धत असते जनतेच्या कारभार म्हणजे जनतेचा सहभागाची, की तुम्ही सरकारच्या जे धोरणं आवडली असतील किंवा आवडली नसतील तरी तुम्ही वृत्तपत्रांमधून लेखन करू शकता, तुम्ही आंदोलनं करू शकता, तुम्ही निषेधाचे मोर्चे काढू शकता वेगवेगळ्या माध्यमातून. हा झाला एक भाग.
दुसरा भाग, तुम्ही निवडणूक लढवू शकता आणि लोकप्रतिनिधी होऊ शकता, म्हणजे आमदार खासदारांपासून नगरसेवकांपासून तर पंचायत समितीपर्यंत किंवा ग्रामपंचायतीच्या पंचांपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने थेट सहभागी होऊ शकता. किंवा तुम्ही नुसतंच मतदान करून देखील राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होऊ शकता. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या देशातील जनतेचा गेल्या 70 वर्षातील किंवा त्यापेक्षा अधिक काळातील लोकशाही व्यवस्थेमधील सहभाग हा सतत वाढता राहिलेला आहे. ओके. आणि राजकीय पक्षांमध्ये जर स्पर्धा जर आपण बघितलीत तर मित्रांनो, आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध राजकीय पक्ष आहेत. काही राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत, काही राज्य स्तरावरचे पक्ष आहेत. आणि ह्या सर्वांमध्ये सत्तेसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा झालेली होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून थोडक्यात काय तर आमच्या देशातील लोकशाही ही यशस्वी झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मित्रांनो, आमच्या देशात दर ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्यायपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका या होत असतात आणि हे लोकशाहीचं मोठं यश आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. बघा, गेल्या 70 वर्षांमध्ये त्या ठिकाणी लोकसभेच्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका झालेल्या आहेत आणि साधारणपणे 14-15 वेळेस लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. प्रत्येक राज्याचं वेगवेगळं स्थापना वर्ष आहे. त्या स्थापने वर्षापासून दर 5 वर्षांनी प्रत्येक राज्यांमध्ये देखील निवडणुका या होत आलेल्या आहेत. आणि निवडणुका होऊन, निवडणुकीत सहभागी होऊन आम्ही आमची लोकशाही यशस्वी केलेली आहे. अत्यंत न्यायपूर्ण वातावरणातील होणाऱ्या निवडणुका हे आमच्या भारतीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. मित्रांनो, लोकसंख्येचा आणि आमच्या देशाचा विस्ताराचा जर विचार जर तुम्ही केलात तर आमचा देश हा प्रचंड मोठा आहे. विस्ताराच्या दृष्टीनं तो जगात तर मोठा आहेच, आशिया खंडातही प्रचंड मोठा देश आहे. या देशामध्ये भौगोलिक मोठी विविधता आहे. आमच्या देशामध्ये सांस्कृतिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, सर्व प्रकारची विविधता आहे. आणि अशा अत्यंत विविधता असलेल्या देशात निवडणुका घेणे ही एक अत्यंत आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट आहे. वारंवार होणाऱ्या ज्या निवडणुका असतात त्यामुळे भारतीय मतदारांच्या ज्या राजकीय जाणीवा आहेत या प्रगल्भ झालेल्या आहेत असं देखील त्या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. मित्रांनो, धड्याच्या खाली जे प्रश्न येतात त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न हे त्या ठिकाणी येऊ शकतात. धड्याच्या खाली एक प्रश्न आलेला आहे, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर मित्रांनो, हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगातील सर्वात जास्त मोठी लोकसंख्या जी आहे ती चीनची आहे. चीननंतर 2 नंबरची आमची आहे. पण चीनमध्ये जी लोकशाही आहे ती फक्त नावाला आहे. खरी प्रत्यक्ष लोकशाही ही आमच्या देशात आहे. साधारणपणे 130 कोटीपेक्षा जास्त जनता किंवा नागरिक या देशात राहतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं लोक मतदानात सहभागी होतात. आणि म्हणून आमची लोकशाही ही मोठी आहे, लोकसंख्येच्या बाबतीतही मोठी आहे. 70 वर्ष देखील तिला होऊन गेलेली आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या देशाची लोकशाही ही जगातील एक अत्यंत मोठी आणि प्रगल्भ असलेली अशी लोकशाही आहे. आमच्या मतदारांच्या राजकीय जाणीवा या प्रगल्भ झालेल्या आहेत. म्हणजे आता आम्ही सर्व वी ऑल आर व्हेरी मॅच्युअर्ड. आपण आता मॅच्युअर्ड झालेलो आहोत, प्रगल्भ झालेलो आहोत निवडणुकांच्या राजकारणांमध्ये. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आम्हाला भले काही आश्वासनं देवोत, चांगले देवोत, वेगवेगळ्या योजना आमच्यासमोर मांडवत, पण आमचा मतदार हा आता सुज्ञ आहे. तो सार्वजनिक धोरणं, भारतीयांसमोरचे विविध प्रश्न ह्या सर्वाचा विचार करून योग्य अशी भूमिका ही सातत्याने घेताना आपल्याला दिसून येतो. आणि अशा रीतीनं या सर्वाचा विचार करून त्या ठिकाणी मतदान केलं जातं आहे. आणि त्यातूनच गेल्या 70 वर्षात आमच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही विकसित झाली, लोकशाही भावना लोकांच्या विकसित झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात मित्रांनो. मताधिकार हा एक मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, भारतीय संविधानानं आम्हाला प्रौढ मताधिकार दिलेला आहे. आता कायद्यानुसार प्रौढ कोणाला म्हणावं तर ज्याचे वय वर्ष 21 पूर्ण झालेली आहेत असा व्यक्ती साधारणपणे सुरुवातीच्या काळाला प्रौढ समजला जात होता. विशेषतः निवडणुकीच्या बाबतीमध्ये तो 21 वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मतदानाचा अधिकार हा दिला जात होता.
म्हणजे लग्नाच्याही बाबतीत जर तुम्ही बघितलं तर मुलाचं वय त्या ठिकाणी म्हणजे 18 वर्ष जी आहेत ती पूर्ण झालेली असली पाहिजेत आणि तरच त्या ठिकाणी लग्न त्या ठिकाणी करता येतं. म्हणजे एक मॅच्युरिटी लेवल त्या ठिकाणी तुमची असली पाहिजे आणि म्हणूनच संविधानानं ही मॅच्युरिटी लेवल जी आहे ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीत सुरुवातीला 21 वर्ष अशी ठेवलेली होती. अर्थातच त्यामुळे काय होत होतं की आमच्या देशाची मोठी लोकसंख्या आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली तरुणांची लोकसंख्या, बऱ्याच वेळेला आमच्या लोकशाहीला तरुणांची लोकशाही म्हटलं जातं किंवा तरुणांचा देश म्हटलं जातं. कारण तरुणांची लोकसंख्या ही इथे 55 ते 60% दरम्यान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे तरुण आहेत. आणि मग एवढे मोठे जर तरुण असतील, एवढ्या मोठ्या संख्येनं जर तरुण इथे असतील आणि त्यांना जर आम्ही निवडणुकीत सहभागी होऊ देणार नसू, तर मग त्या ठिकाणी या तरुणांच्या, या जे काही तरुणाच्या शक्ती किंवा तरुणांच्या विचाराचा आम्ही एक प्रकारे त्यांच्याबरोबर न्याय करणार नव्हतो. आणि हा विचार करून सुरुवातीच्या काळाला जरी निवडणुकीसाठी पात्र किंवा निवडणुकीसाठी मतदानासाठी पात्र म्हणून 21 वयाची अट असली तरीही पुढील काळात ती वयवर्ष 18पर्यंत आणली गेली. वयवर्ष 18 ही जी काही निवडणुकीसाठी वयाची अट कमी केली गेली ही कोणी केली माहिती का? हे आपले स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी त्या ठिकाणी केली. आणि त्यामुळे आमच्या देशातील जो युवा वर्ग आहे या युवा वर्गाला मोठं राजकीय अवकाश त्या ठिकाणी प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि आमच्या लोकशाहीची व्याप्ती वाढली. म्हणजे सुरुवातीला 21 वय होतं आणि सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा इथे अधिकार होता. खरं तर सुरुवातीला आमच्या देशामध्ये मतदानाचा अधिकार हा अनेक गोष्टी पाहून ठरवला गेला. मग त्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षण म्हणजे अगदी ब्रिटिश काळामध्ये काही गोष्टी अशा होत्या की ग्रॅज्युएशन पाहिजे, जमीन किंवा मालमत्ता संपत्ती इतकी पाहिजे तरच मतदानाचा अधिकार असेल. परंतु घटनाकारांनी आपल्या देशातील मतदानासाठी सर्व नागरिकांना, गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत, राष्ट्रपतीपासून तर गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत समान अधिकार त्या ठिकाणी दिला आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. फक्त एवढंच की सुरुवातीला 21व्या वर्षी मतदानाचा अधिकार होता. नंतर राजीव गांधी यांनी ती तरतूद बदलली आणि आमच्या देशामधील तरुणांना मतदानाचा जो अधिकार आहे तो वयवर्ष 18पर्यंत खाली आणला. त्यामुळे काय झालं की खूप मोठ्या प्रमाणात आमच्या देशामधील जे तरुण आहेत या तरुणांना मतदानाचा अधिकार मिळाला. मतदानाची किंवा लोकशाहीची जी व्याप्ती आहे ती त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. आणि एवढंच नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशातील वोटर्स म्हणजे मतदान करणाऱ्यांची संख्या ही वाढल्यामुळे आमची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाऊ लागली. मित्रांनो, धड्याच्या खाली जो काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की आमच्या देशाची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही का मानली गेली. त्याचं इथं उत्तर आहे की आमच्या देशामध्ये आता वयवर्ष 18 ही मतदानाची पात्रता केली गेलेली आहे. त्यामुळे वयवर्ष 18 पूर्ण असलेले सर्व मुलं मुली किंवा स्त्री पुरुष हे मतदान करू शकतात. भारतामध्ये ह्या तरुणांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे भारतीय लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर मतदार हा उपलब्ध झाला आणि तरुणांच्या इच्छेचा, त्यांच्या विचारशक्तीचा मान हा योग्य प्रकारे ठेवला गेला. आणि त्यामुळे त्या तरुणांच्या पाठिंब्यावर अनेक असे पक्ष होते की जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि सत्तेच्या केंद्रापर्यंत देखील जाऊन पोचले. लोकशाहीचं स्वरूप हे या निर्णयामुळे एक प्रकारे बदललं असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकेल. पुढच्या पानावर आपण जाऊयात. मित्रांनो, बघा, पुढच्या पानावर मी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे. पुढचं पान बघा. पुढच्या ज्या पानावर आहे तिथे लोकशाहीचं विकेंद्रीकरण दिलेलं आहे. आता लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे काय ते पण त्या ठिकाणी आपण थोडंसं समजून घेऊयात. मित्रांनो, बघा, असं आहे की आमच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सुरुवातीच्या काळाला राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये राजा हा सत्तेचं केंद्रबिंदू असायचा. म्हणजे राजा बोले प्रजा हाले
अशा पद्धतीच्या तुम्ही वाक्यप्रचार किंवा म्हणी या ऐकलेल्या असतील. राजा हा सत्तेचं केंद्र होता. राजाच न्यायदान करायचा, राजाच सैन्याचा प्रमुख होता, राजाच लढाईला जायचा, राजाच कोषागाराचा प्रमुख होता, राजाच सर्व प्रकारच्या आज्ञा काढायचा. म्हणजे यत्र तत्र सर्वत्र राजाच राजा होता. परंतु लोकशाही आमच्या देशात अस्तित्वात आली आणि आम्ही त्या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. म्हणजे एकाच व्यक्तीच्या हाती सत्ता केंद्रित होऊ नये या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि मग त्या ठिकाणी आमचा हा प्रयत्न आज यशस्वी झालेला दिसतो. मित्रांनो, सत्तेच्या विकेंद्रीकरणातूनच आपण पाहतो की प्रधानमंत्री हे जरी त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थेचे प्रमुख असले, पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री, तरीही वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख हे वेगवेगळे मंत्री असतात. संरक्षण मंत्री वेगळा असतो, अर्थमंत्री वेगळा असतो, गृहमंत्री वेगळा असतो, आरोग्यमंत्री वेगळा असतो, कृषी मंत्री वेगळा असतो. ओके, यालाच म्हणतात सत्तेचे विकेंद्रीकरण. आता सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे अनेक प्रकारे हा मुद्दा समजून सांगता येईल. थोडक्यात इथे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे काय झालं की सत्तेच्या गैरवापराला आळा बसला. म्हणजे एकच व्यक्तीकडे किंवा एकाच घराण्याकडे जर सत्ता असेल तर तिचा गैरवापर केला जाऊ शकतो. परंतु जेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, याला इंग्रजीमध्ये डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर असं म्हणतात, आणि त्यातून मग सत्तेच्या गैरवापराला आळा बसला आणि सामान्य जनतेलाही या राज्यकारभारामध्ये किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी ही मोठ्या प्रमाणात मिळाली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता हे जे काही लोकशाहीचं विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये आमच्या संविधानात काही तरतुदी या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहेच, पण ते जगातील सर्वोत्कृष्ट संविधानांपैकी एक आहे. यामध्ये सगळ्याच गोष्टींचा तुम्हाला म्हणजे समावेश केलेला, संविधानकर्त्यांनी समावेश केल्याचं लक्षात येऊ शकेल. मित्रांनो, स्थानिक पातळीवर ज्या स्थानिक शासन संस्था आहेत यांना खूप मोठ्या प्रमाणात जे अधिकार आहेत ते त्या ठिकाणी देऊन खरीखुरी लोकशाही प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि त्याचाच एक भाग म्हणून भारत स्वतंत्र भारतात विकेंद्रीकरणासाठी जे वेगवेगळे प्रयत्न झाले सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी, त्यातला एक प्रयत्न म्हणजे त्या ठिकाणी झालेली घटना दुरुस्ती क्रमांक 73 आणि 74 ही होय. आता ही जी काही घटना दुरुस्ती झाली, या घटना दुरुस्तीमुळे महिलांना त्या ठिकाणी विशिष्ट राखीव जागा त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या निवडणुकांमधून किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून. नुसतं तेवढंच नाही तर अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील काही पर्सेंटेज जे आहे मतदानामध्ये, राजकारणामध्ये किंवा ज्या जागा असतात त्यांच्यामध्ये हे ठेवण्यात आलं. आणि त्यातून मग हा जो काही हजारो वर्ष शोषित असलेला, पीडित असलेला हा जो वर्ग आहे याला घटना दुरुस्ती क्रमांक 73-74 नुसार खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. म्हणजे गावखेड्यावर एकाच घराण्याकडे जी सत्ता होती किंवा एकाच धर्माच्या किंवा जातीच्या लोकांकडे जी सत्ता होती, आता राजकारणात देखील किंवा निवडणुकांमध्ये देखील राखीव जागा आल्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना यामध्ये सहभागी होता आलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता खाली त्या ठिकाणी जो भाग आलेला आहे तो आहे माहितीचा अधिकार. आता माहितीचा अधिकार हा जो काही अधिकार आहे, बघा आपण पाहतो आहोत की आपली जी लोकशाही आहे ही अधिक सुदृढ होण्यासाठी काय काय प्रयत्न झाले. तर पहिला प्रयत्न आपण पाहिला की लोकशाहीचं विकेंद्रीकरण जे संविधानानंच ऑलरेडी केलेलं होतं, पण काही ज्या काही गोष्टी कमतरता राहिलेल्या होत्या किंवा करायच्या राहून गेलेल्या होत्या परिस्थितीच्या अभावामुळे, तर त्या आम्ही संविधानात केल्या आणि अजूनच लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून आम्ही काही सुधारणा केल्या आणि त्यातली एक सुधारणा घटना दुरुस्ती क्रमांक 73-74 आपण इतक्यात बघितली. आता लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी अजून एक चांगला प्रयत्न झाला आणि तो होता माहितीचा अधिकार. राईट टू इन्फॉर्मेशन 2005 म्हणजे 2005 साली भारतीय संसदेने हा कायदा केला. मित्रांनो, हा जो काही कायदा आहे हे काँग्रेसच्या काळामध्ये हा कायदा करण्यात आला आणि हा जो काही कायदा आहे या कायद्यामुळे
नागरिकांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. नागरिकांना लोकशाही व्यवस्थेत सहभागाच्या अनेक प्रकारे संधी मिळाल्या पाहिजेत. त्यांचा शासनाशी असलेला संवाद वाढला पाहिजे आणि शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन संवाद वाढला पाहिजे. तरच आपली लोकशाही सकस होऊ शकेल, आपली लोकशाही सुदृढ होऊ शकेल आणि म्हणून माहितीचा अधिकार हा त्या ठिकाणी आणला गेला. यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. अण्णा हजारेंनी आंदोलन उभं केलं. अरविंद केजरीवाल जे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत ते देखील या आंदोलनामध्ये अग्रस्थानी होते. किरण बेदी होत्या. अनेक लोक त्या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले होते आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्नांना यश म्हणून मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2005 साली आमच्या देशात हा माहितीचा अधिकार हा देण्यात आला. आणि त्यामुळे काय झालं मित्रांनो, की आमच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आली. उत्तरदायित्वाची बघा इथे पुढच्या मुद्द्यावर या इथे तुम्हाला समोर दिसतंय. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शासनाची जी दोन वैशिष्ट्ये आहेत ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी माहितीच्या अधिकारामुळे अस्तित्वात आली. म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे शासन व्यवस्थेमध्ये जी गोपनीयता होती, बघा याच्या आधी म्हणजे 2005 पूर्वी शासन एखादी योजना जर तयार करत असेल किंवा उभारत असेल किंवा बांधत असेल तर त्या योजनेची आपल्याला काहीच माहिती नसायची. पण 2005 नंतर मात्र तुम्ही एक उदाहरण आपण घेऊयात. हायवेचं तुमच्या शहराबाहेर काम चालू आहे, शहरात काम चालू आहे, तर तिथे तुम्हाला मोठमोठे फलक उभे करून तिथे माहिती लिहिलेली दिसते की हा रस्ता यावर्षी बांधायला सुरुवात झाली, यावर्षी बांधून पूर्ण झाला, एवढा करोड रुपये त्याला खर्च आला, यामध्ये एवढा डांबर वापरलेला आहे, एवढं सिमेंट वापरलेलं आहे, एवढे कर्मचाऱ्यांना इथे दिवसाची एवढी मजुरी दिली गेली. असं सगळी जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी दिली जाते किंवा द्यावी लागते. आणि अतिशय सुंदर असा हा कायदा आणि या कायद्यामुळे भारतीय राज्यकारभारामधील जी काही एक गोपनीयता होती किंवा गोपनीयतेच्या नावाखाली जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालत होता तो या कायद्यामुळे बंद झाला आणि पारदर्शकता आली. उत्तरदायित्व म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज की बाबा हे काम तुझं आहे ना, मग तू ते व्यवस्थित केलं पाहिजे, हे जर चुकलं तर तुझी जबाबदारी. ही जी जबाबदारी निश्चिती करण्याची जी पद्धत आहे ती या RTI नुसार माहितीच्या अधिकारानुसार निश्चित झाली. आणि म्हणूनच असं म्हटलंय पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात त्या ठिकाणी या कायद्यामुळे आली आणि शासनाच्या कारभारामधील जी गोपनीयता आहे जी कमी झाली आणि ट्रान्सपरन्सी जी आहे ती ट्रान्सपरन्सी मोठ्या प्रमाणावर आली असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि त्यातूनच शासनाचे व्यवहार हे अधिक खुले झाले, अधिक पारदर्शी झाले आणि भ्रष्टाचाराला काही काळ का होईना लगाम लागला हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, इसवी सन 2000 नंतर आमच्या देशातील नागरिकांचा लोकशाहीत सहभाग वाढावा, आमच्या देशातील नागरिकांचं राहणीमान अजून चांगलं व्हावं या दृष्टीने त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आले आणि नागरिकांसाठी म्हणून काही हक्क अजून त्यांना बहाल करण्यात आले. म्हणजे जसा माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन दिला गेला तसाच अजून एक अत्यंत मूलभूत असा अधिकार आम्हाला मिळाला आणि तो होता राईट टू एज्युकेशन, RTE. या RTEच्या कायद्यानुसार वयवर्ष 6 ते वयवर्ष 14पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुलामुलींना शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा कायदा हा करण्यात आला. एवढंच नाही तर ह्या देशातील गरिबांच्या संख्येचा विचार करता अन्न सुरक्षिततेचा कायदा हा देखील त्याच काळात करण्यात आला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व कायदे हे काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंग असताना पंतप्रधान असताना त्या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे 2005चा RTIचा कायदा, त्याच्या आधी किंवा थोडे मागे झालेले शिक्षणाचा अधिकाराचा कायदा ज्याला राईट टू एज्युकेशन म्हणतात आणि राईट टू फूड म्हणतात, म्हणजे अन्न सुरक्षिततेचा अधिकार, हे सर्व अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले आणि त्यातून आमची लोकशाही निश्चितच बळकट झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून मित्रांनो, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आमची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संविधानानं तर उपाययोजना केलेल्या होत्याच, पण त्याचबरोबर पुढील काळात गरजेनुसार आम्ही नवनवीन कायदे करून आमचं जे काही लोकशाही आहे ती अधिक प्रगल्भ केली, लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं
आणि त्यातून आमच्या देशातील लोकशाही ही अधिकच दृढमूल झाली, प्रगल्भ झाली, अजूनच मॅच्युअर्ड झाली असं आपल्याला म्हणता येईल. आता या पाठामधला जो दुसरा मुद्दा आहे तो आहे सामाजिक न्याय. आता हा जो काही सामाजिक न्याय नावाचा मुद्दा आहे तो देखील त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. मित्र हो, बघा, आता सामाजिक न्याय म्हणजे काय ते मगाशी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहेच, बरोबर आहे. बघा, सामाजिक न्याय म्हणजे काय, तर मित्रांनो, सामाजिक न्याय आणि समता हे आमच्या संविधानाचं एक उद्दिष्ट आहे, बरोबर आहे. हे जे काही दोन मूल्य आहेत यावर आधारित आम्हाला एक आधुनिक समाज हा त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे आणि ते आमचं ध्येय आहे, बरोबर आहे. आणि त्या दृष्टीने संविधान हे त्या सतत मार्गक्रमण करतं आहे, आमची वाटचाल त्या दिशेने होते आहे. मग आता सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय हे देखील थोडंसं समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे. तर मग त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. मी थोडंसं इथे मोठं इन्लार्ज करतोय. दुसरा परिच्छेद तुम्ही बघा. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, तर ज्या काही गोष्टींमुळे किंवा ज्या बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो, अत्याचार होतो, तो दूर करणे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे, जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित जे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे जे भेदभाव जे या देशामध्ये वर्षानुवर्ष शेकडो वर्षांपासून केले जात होते, हे भेदभाव न करणे आणि सर्वांना समतेची वागणूक देऊन सर्वांना विकासाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे थोडक्यात आपल्याला सामाजिक न्याय म्हणता येईल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सामाजिक न्याय आणि समता हे त्या ठिकाणी आमच्या संविधानाला जर प्रस्थापित करायचं असेल तर जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश आणि संपत्ती इत्यादीवर आधारित जे भेदभाव केले जातात किंवा केले जात होते ते कसे होणार नाहीत याचा प्रयत्न करणे होय. मी मगाशी अजून थोडंसं सोप्या भाषेत हे सांगितलं होतं की आमच्या देशात म्हणजे अनेक काळापासून शेकडो हजारो वर्षांपासून स्त्रियांना अत्यंत तुच्छ वागणूक दिली गेली. स्त्रियांना चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित करून ठेवलं गेलं. त्यांना कुठलेही अधिकार दिले गेलेले नव्हते आणि म्हणून स्त्री ही एक अत्यंत म्हणजे पिचकलेल्या अवस्थेत, दुर्बल अवस्थेत, मागासलेल्या अवस्थेत होती. तसंच आमच्या समाजातले काही लोकांना अस्पृश्य समजून किंवा शूद्र समजून, दलित समजून खूप गावाबाहेर, मोठ्या प्रमाणावर गावाबाहेर ठेवलं गेलं. त्यांना शिक्षणाचा अधिकार, त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार हा त्या ठिकाणी देण्यात आलेला नव्हता. शिक्षणाचा अधिकार नव्हता, रोजगाराचा अधिकार नव्हता, संपत्तीचा अधिकार नव्हता आणि म्हणून मग असे लोक हे मागासलेले राहून गेले. आणि म्हणून मग असे लोक म्हणजे अनुसूचित जाती, त्यानंतर वर्षानुवर्ष जंगलात राहिलेले अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी लोक आणि इतर मागासवर्ग म्हणजे जे त्या ठिकाणी ज्या आमच्याकडे 18 पगड जाती, 18 पगड जाती ज्यांना म्हणतात, म्हणजे 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार, तर हे जे काही होते, हे जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग म्हणजे SC, ST आणि OBC आणि महिला यांच्याबाबत त्या ठिकाणी यांना समान अधिकार दिला पाहिजे, यांची उन्नती झाली पाहिजे, यांची प्रगती झाली पाहिजे, या दृष्टीने म्हणून जे काही प्रयत्न केले गेले किंवा केले जात आहेत ते सर्व सामाजिक न्याय या तत्वाखाली अधोरेखित केले जातात. आता सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न हे त्या ठिकाणी केले गेले. शासनाने विशेषतः काही धोरणं अशी राबवली की त्यातून मग सामाजिक न्याय प्रस्थापित त्या ठिकाणी होण्यास मदत झाली. मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व जे घटक आहेत, हे समाज घटक आहेत, हे समाज घटक म्हणजे महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात ह्या सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि सर्वसमावेशकता दाखवण्याचा प्रयत्न हा केला गेला आणि त्यातून मग समाजातील संघर्ष जो आहे हा संघर्षही कमी झाला आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही सर्व लोक आहेत यांना मोठ्या प्रमाणात प्रगतीची संधी मिळाली आणि आमची भारतीय लोकशाही ही देखील सुदृढ झाली. आता हे सर्व करण्यासाठी म्हणून आमच्या देशामध्ये काही प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. कोणते कोणते प्रयत्न केले गेले, तर आता तुमच्यासमोर इथे साधारणपणे 4 प्रयत्न हे इथे दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रयत्न त्या ठिकाणी आपण आता
बघणार आहोत. पहिला प्रयत्न दिलेला आहे राखीव जागांचं धोरण. मित्रांनो, जे समूह म्हणजे जे लोकसमूह किंवा ज्या जाती समाजातले जे घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण शासनानं म्हणजे संविधानानं स्वीकारलं. असे कोण घटक? तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. मग यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या यांच्यामध्ये राखीव जागा या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आणि या राखीव जागांमुळे या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळाली. मी मगाशीच म्हणालो, हा उल्लेख मी केलेला आहे की आपल्या समाजामध्ये जातीवर आधारित किंवा धर्मावर आधारित जे कायदे होते त्यामुळे जे अस्पृश्य समजले गेले, ज्यांना दलित म्हणून त्या ठिकाणी वागवलं गेलं, मग त्यांना गावाबाहेर ठेवलं गेलं, त्यांना देवदर्शन निक्षिप्त होतं, त्यांना संपत्तीचा अधिकार नव्हता, त्यांना कुठल्या प्रकारे शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि असे जे लोक होते, असे लोक वर्षानुवर्ष शिक्षणापासून, रोजगारापासून, चांगलं राहण्यापासून, चांगलं खाण्यापासून, सर्वच गोष्टींपासून वंचित झाले किंवा वंचित राहिले. आणि मग अशा घटकांना आपल्या बरोबरीने आणण्यासाठी म्हणून राखीव जागांचं धोरण संविधानकर्त्यांनी स्वीकारलं आणि मोठ्या प्रमाणात ते यशस्वी झाल्याचं आज आपल्याला दिसतं. गेल्या संविधानाची अंमलबजावणी होऊन खरं तर 70 वर्ष झालेली आहेत, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती त्या ठिकाणी जी आहे ती गेल्या 70 वर्षात अगदी पाहिजे तशी जरी झालेली नसली तरी बऱ्यापैकी मागासवर्गीय समाजाला, अनुसूचित जाती जमातींना म्हणजे SC ST या लोकांना आणि OBCंना देखील मोठ्या प्रमाणात या राखीव जागांच्या किंवा राखीव जागांच्या धोरणाचा फायदा झालेला आहे. शिक्षणामधून, सरकारी नोकऱ्यांमधून आणि एकूणच सामाजिक प्रतिष्ठा या लोकांना आता मिळून राहिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्याच खालचा मुद्दा दिलेला आहे बघा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. आता याला 2 मुद्दा तुम्हाला म्हणता येऊ शकेल. 2 आता काय आहे बघा की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत की जे वर्षानुवर्ष मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, अशा लोकांना आपल्या बरोबरीने जर आणायचं असेल, त्यांना जर आपल्या बरोबरीने वागवायचं असेल तर नुसतं त्यांना शिक्षण आणि नोकरी देऊन उपयोग नाही, तर समाजाची मानसिकता पण बदलली पाहिजे. पण आपण पाहतो की आजही आपल्या देशातल्या काही राज्यांमध्ये, विशेषतः उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आजही अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार होताना दिसतात. म्हणजे भारत सरकारचं गृहमंत्रालयाचीच आकडेमोडीनुसार राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक अन्याय अत्याचार होतात, मग उत्तर प्रदेशमध्ये होतात, बिहारमध्ये होतात आणि मग मध्य प्रदेशमध्ये होतात. मग ही जी काही राज्य आहेत की जिथे हे जे काही अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST हे जे लोक आहेत त्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार होतो आहे. मग त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून, समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी म्हणून, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होण्यासाठी म्हणून या जमातीतल्या या अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून कायदेशीर त्याला प्रतिबंध करण्यात आला आणि त्यासाठी म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो काही आहे हा तयार करण्यात आला आणि त्याला अलीकडच्या काळात अजून कठोर करण्यात आलेला आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षेची तरतूद ही करण्यात आलेली आहे. आणि असा हा जो काही कायदा आहे हा अत्यंत कडक असा कायदा आहे, ज्यामुळे या अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न संविधानाने केलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तिसरा मुद्दा आहे, इकडे बघू शकता तुम्ही या चौकटीच्या खाली अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. आता अल्पसंख्याक कोणाला म्हणावं तर मित्रांनो हे समजून घ्या. बऱ्याच वेळेला नागरिक शास्त्रात मुलांना हे समजतच नाही, अल्पसंख्याक कोण आणि बहुसंख्याक कोण. मित्रांनो, आमच्या देशाचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आमच्या देशात 80% अधिक लोक हे हिंदू धर्माचे आहेत, तर उरलेले जे 15 ते 20% लोक आहेत, म्हणजे 80 ते 85% हिंदू आहेत आणि साधारणपणे 15 ते 20% लोक हे अदर दॅन हिंदू आहेत. मग अदर दॅन हिंदू कोण आहेत तर त्यांचा जर लोकसंख्येच्या प्रमाणात आपण जर विचार केला, मी उल्लेख करतो की मुस्लिम आहेत, त्यानंतर ख्रिश्चन आहेत, त्यानंतर शीख आहेत, मग बौद्ध आहेत, मग जैन आहेत आणि पारशी आहेत. म्हणजे आमच्या देशात हिंदू हे बहुसंख्याक आहेत, तर मुस्लिम,
ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी हे अल्पसंख्याक आहेत. मग आता अल्पसंख्याक ह्या शब्दातच त्याचा अर्थ आलेला आहे. अल्प म्हणजे थोडी आणि संख्याक म्हणजे संख्या, ज्यांची संख्या कमी आहे. मग मित्रांनो, ज्यांची संख्या कमी आहे असे जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी संविधानानं काही तरतुदी केलेल्या आहेत. यांना देखील रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना देखील शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी म्हणून शासनानं जात, धर्म, वंश, भाषा आणि प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव होणार नाही याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे, कायद्यांच्याही माध्यमातून केलेला आहे. आणि त्यातून मग समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे या हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं संरक्षण हे आमच्या संविधानानं दिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजेच काय, तर अल्पसंख्याकांनाही असं वाटलं पाहिजे की हा माझाच देश आहे, या देशात माझ्यावर कुठलेही अन्याय अत्याचार होत नाहीत, या देशामध्ये मी माझा धर्माच्या रीतीने अनुकरण करू शकतो, मी माझ्या धर्माच्या म्हणजे माझ्या भाषेच्या शाळेत शिकू शकतो, मी माझे धर्माचे सण उत्सव करू शकतो. आणि एकूणच त्यांच्या मनात हा विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि तो विश्वास निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी या अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदींमुळे झालेलं आहे. मित्रांनो, आता इथे जर तुम्ही बघितलं तर समतेचा हक्क दिलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क पण आहे. शैक्षणिक हक्कांमध्ये उदाहरणं जर बोलायचं झालं, वेळेअभावी सगळ्यांचीच उदाहरणं देता येणार नाहीत, पण तरी शैक्षणिक हक्काबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो, त्या त्या धर्माच्या मुलांसाठी, मुलींसाठी म्हणून शाळा या काढण्यात आलेल्या आहेत, सुरू करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर मुस्लिम समाजातील मुलं उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकू शकतात. त्यानंतर ख्रिश्चन समाजातील मुलं हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांच्या इच्छेनुसार हे शिकू शकतात. म्हणजे असं काही बंधन नाही की हा धर्माचा असेल तर याने ह्याच शाळेत शिकलं पाहिजे, तो कोणत्याही शाळेत शिकू शकतो. पण एखाद्याला जर वाटलं की मला माझ्या धर्माच्या भाषेचाच अभ्यास करायचा आहे, त्याच भाषेत शिकायचं आहे, तर तशा शाळा या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. ओके, म्हणजे वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत यांच्या भाषेत देखील त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध आहे. आता चौथा मुद्दा दिलेला आहे, महिलांसंबंधीचे कायदे आणि प्रतिनिधित्वाविषयीच्या तरतुदी. आता महिलांच्या संदर्भात मगाशीच मी म्हणालो की शेकडो हजारो वर्षांपासून आमच्या महिला ज्या आहेत या अन्याय अत्याचारित आहेत, अबला सबला अबला आहेत, ज्या आता सबला होऊ पाहत आहेत पण त्या अबला आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून, कधी धर्माच्या माध्यमातून, कधी जातीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय अत्याचार हा होत आलेला आहे. आणि म्हणून मग अशा ज्या महिला आहेत या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे, त्यांच्यातील निरक्षरता दूर झाली पाहिजे, त्यांना विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. आणि यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न हे भारतीय संविधानात देखील केले गेले. राष्ट्रीय स्तरावर आमच्या कायदेमंडळात वेगवेगळे कायदे करून देखील केले गेले. आमच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात तर महिलांना 50% आरक्षण देण्याचा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे. आमच्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य असं म्हणतात. या पुरोगामी राज्यामधील महिला या अधिक मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी झाल्या पाहिजेत, लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी सहभागी झाल्या पाहिजेत. म्हणून 50% राखीव जागा या महिलांसाठी देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, स्थानिक स्तरावर एवढंच नाही तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत. मित्रांनो, वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीमध्ये त्या मुलीला वाटा जो आहे तो त्या ठिकाणी दिला जात आहे. मित्रांनो, यासाठी म्हणून संविधानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे प्रयत्न आहेत ते अनेक महापुरुषांनी केल्याचे तुम्हाला माहिती असेल. तर आत्ताच नुकताच जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे त्यामध्ये शासनानं वडिलांच्या आणि पतीच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींना देखील समान हिस्सा द्यायचा कायदा हा कंपल्सरी केलेला आहे. त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा दिलेला आहे. म्हणजेच अनेक समाजांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला आणि घेतला जातो आणि त्यामुळे हुंडा देणाऱ्या किंवा मुलीचा जो बाप असतो तो कर्जबाजारी होतो. मोठ्या प्रमाणात त्यातून अनेक आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं. आणि हे सगळं होऊ नये म्हणून
त्या ठिकाणी हुंडा प्रतिबंध कायदा, मग कधी कधी असंही होतं की हुंडा मिळाला नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली किंवा तिला ठार मारलं गेलं सासरच्यांकडून, अशाही अनेक गोष्टी होत असतात. या सगळ्या होऊ नयेत म्हणून हुंडा प्रतिबंध कायदा करण्यात आलेला आहे. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा आहे. सातत्याने महिलांवर अत्याचार होत असतात. दररोज मोठ्या प्रमाणावर महिलांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे शारीरिक अत्याचार होतात. मग ते त्या ठिकाणी नुसतेच म्हणजे बाहेरच अत्याचार होतात, समाजातच होतात असं नाही, तर महिलांना घरात देखील पुरुषांकडून मारझोड केली जाते, ते देखील अत्याचारच आहेत, लैंगिक अत्याचार आहेत. घरगुती हिंसाचार जो आहे तो इतक्यात ज्याचा मी उल्लेख केला, हा देखील अत्याचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, याचाही प्रतिबंधात्मक कायदा करण्यात आलेला आहे. अशा रीतीने अनेक प्रकारचे कायदे तयार करून महिलांचं संरक्षण करण्याचा, महिलांना अधिकार देऊन सक्षम करण्याचा, सबलीकरण करण्याचा प्रयत्न हा भारत सरकारनं सातत्याने केलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. थोडक्यात काय मित्रांनो, हा प्रश्न संकल्पना चित्रासाठी येतो. संकल्पना चित्राच्या द्वारे महिलांसंदर्भात करण्यात आलेले सरकारी कायदे असा हा प्रश्न असतो, तर तुम्हाला तो उपयोगी आहे. संकल्पना चित्रासाठी इथे कोपऱ्यामध्ये हा खालचा परिच्छेद त्या ठिकाणी आलेला आहे. चला पुढच्या पानाकडं त्या ठिकाणी आपण जाऊयात. मित्रांनो, देशामधील जे आमच्या देशातील जे राजकारण आहे, या राजकारणामध्ये महिलांचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते सुरुवातीपासून अत्यंत कमी राहिलेलं आहे. आणि म्हणून मग महिला पुढे आल्या पाहिजेत. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात सहभाग घेतला पाहिजेत. मोठ्या प्रमाणावर महिला देखील खासदार झाल्या पाहिजेत, आमदार झाल्या पाहिजेत. याचाच एक भाग म्हणून स्थानिक शासन संस्थांमध्ये आमच्या महाराष्ट्र शासनानं मोठा दुरुस्ती केली आणि 50% आरक्षण महिलांना देण्यात आलं. म्हणजे 100तल्या 50 जागा महिलांना दिलेल्या आहेत. भारत सरकारनं देखील 73-74वी घटना दुरुस्ती केली संसदेमध्ये आणि या शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न हा शासनाचा त्या ठिकाणी नेहमीच असलेला आहे. अर्थात महिला आरक्षण विधेयक अजूनही पेंडिंग आहे. अर्थातच त्याच्या बाबतीतले जे काही अडचणी आहेत त्या वेगळ्या आहेत, त्या चर्चा करण्याचं ही जागा नाही. तर महिलांसाठी राखीव जागा आहेत. महाराष्ट्रात तर 50% राखीव जागा स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला या सर्व राज्यकारभारात सहभागी होत आहेत आणि त्यातून मग लोकशाही अजून दृढ होते आहे. महिलांवर जे अत्याचार होतात हे थांबावेत. त्यांच्या होणाऱ्या अत्याचारांची लगेचच चौकशी व्हावी, महिलांचं संरक्षण व्हावं म्हणून राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय महिला आयोग या स्थापन करण्यात आलेले आहेत आणि राज्यस्तरावर राज्य महिला आयोग हे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत. हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असतात आणि त्यांची नेमणूक साधारणपणे ज्या पक्षाचं सरकार हे देशात असेल, म्हणजे दिल्लीला असेल, त्या पक्षाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष केलं जातं. तर ज्या राज्यांमध्ये ज्या महिला आयोग आहेत त्याचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे त्या राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षामधील एखाद्या स्त्रीला याचं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं जात असतं. जनरल नॉलेजचाही हा भाग आहे. याचे विचारले जातात की राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण, अर्थात ते स्पर्धा परीक्षेला MPSC UPSCला विचारलं जातं. बरं, आता घरगुती हिंसाचारापासून, हे बघा इकडं आपण आहोत आता, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा जो कायदा आहे हा देखील त्या ठिकाणी लोकशाहीला पोषक असा आहे आणि स्त्रियांची प्रतिष्ठा, त्यांचा आत्मसन्मान जो आहे तो राखण्यासाठी आवश्यक असलेल्या या म्हणजे किती आवश्यक आहे हे या कायद्यामुळे अधोरेखित झालेलं आहे आणि पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयामुळे भारतीय लोकशाहीचा आवाका हा अधिक वाढला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मित्रांनो, इथे एक चार्ट आलेला आहे, तो तुम्ही निश्चित बघा, नंतर बघा तुमच्या फुरसतप्रमाणे, की लोकसभेत महिलांचं प्रतिनिधित्व कसं वाढत गेलं याची इथे हा चार्ट आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे वर्ष दिलेलं आहे आणि किती महिला खासदार झाल्या किंवा लोकसभेत निवडून गेल्या. बघा, 1951-52ला जी पहिली निवडणूक झाली, महिलांची खासदार होत्या महिला 22 आणि एकूण त्यांचं टक्केवारी होती 4.50%. त्याच्यानंतर 57ला 22 म्हणजे पुन्हा तेवढीच. त्यानंतर 62ला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये 31 महिला निवडून गेल्या. असं करत करत 2014ला जी 16वी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये
त्या ठिकाणी महिला खासदारांची संख्या ही आता 66 झालेली आहे आणि एकूणच ती असलेल्या म्हणजे 543 ही जी काही खासदारांची संख्या आहे लोकसभेतल्या, त्यापैकी 12.15% म्हणजे 66 या महिला आहेत आणि हा आलेख दिवसेंदिवस मित्रांनो, आपल्या पाठाच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजेच न्यायालयांची भूमिका या भागाकडे आता आपण वळतो आहोत. तुमच्या पुस्तकाचं पान नंबर 72 बघा, न्यायालयांची भूमिका असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता न्यायालय काय आहेत तर इयत्ता 8वीमध्ये आपण तिसऱ्या धड्यामध्ये बघितलं होतं की ब्रिटिश अधिकारी मॅकॉले यांनी कायद्याचं संहितीकरण केलं आणि इंग्लंडच्या धर्तीवर आधारित कायदे भारतामध्ये त्याने आणले, किंबहुना इंग्लंडच्या धर्तीवर आधारित कायदे व्यवस्था किंवा न्यायालयीन व्यवस्था ही त्याने भारतामध्ये आणली. कायदे तयार करून कायद्यापुढे समानता हे तत्त्व त्याने भारतामध्ये रुजवलं. तिथपासून तर आजपर्यंत न्यायालयांचा जो इतिहास आहे हा प्रचंड मोठा उज्ज्वल असा ही परंपरा राहिलेली आहे. मग न्यायालय जे आहेत ही आमच्या लोकशाहीचे जे काही 4 आधारस्तंभ आहेत त्यापैकीचा एक प्रमुख असा हा आधारस्तंभ आहे. नव्हे, लोकशाहीला बळकटी देण्यासाठी म्हणून आमच्या संविधानानं जी उद्दिष्ट समोर ठेवलेली आहेत त्यातील सामाजिक न्याय आणि समता हे जे मूळ उद्दिष्ट आहे, या मूळ उद्दिष्टाला प्राप्त करण्यासाठी म्हणून न्यायालयांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते. न्यायालय फक्त न्यायदानाचंच काम करतात असं बिलकुल नाही, तर न्यायालये ही संविधानातील तरतुदींचा अर्थ लावण्याचा देखील त्या ठिकाणी काम करत असतात. मित्रांनो, संविधानातील तरतुदींचा अर्थ लावणे म्हणजे काय तर मूळ संविधान डॉक्टर आंबेडकरांनी जे लिहिलेलं आहे ते 395 कलम आणि 16 परिशिष्ट म्हणजे जगातील सर्वाधिक मोठ्या संविधानांपैकी ते एक आहे. हे संविधान इंग्रजी भाषेतून लिहिलेलं असून ते अत्यंत क्लिष्ट असं आहे. सर्वसामान्य माणसाला कळण्याच्या ते म्हणजे कळणं कठीण आहे आणि अशा वेळेला ह्या संविधानातील सर्व ज्या काही बाबी आहेत, नोंदी आहेत, लिहिलेलं आहे त्याचा अर्थ लावण्याचं काम म्हणजे ह्या विशिष्ट ओळीत काय म्हणायचं आहे संविधानकर्त्यांना हे काम, याचा अर्थ लावण्याचं काम हे न्यायालय करीत असतात. आता न्यायालयांची भूमिका ही आपल्याला 2 मुद्द्यांच्या आधारे त्यांनी या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. पहिला मुद्दा तिथे दिलेला आहे बघा, तुम्हाला दिसतोय संविधानाची मूलभूत चौकट. पुढचं पान बघा, पान नंबर 73 त्या ठिकाणी तुम्ही काढलेलं आहे. पान नंबर 73वर मी इथे थोडं झूम करतोय बघा की जी काही न्यायालयांची जे काही महत्त्व आहे हे आपल्याला या 2 न्यायालयांची भूमिका आहे ही खालच्या 2 मुद्द्यांवरून आपल्याला लक्षात येईल. पहिला मुद्दा तुमच्यासमोर आहे संविधानाची मूलभूत चौकट आणि दुसरा आहे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. पहिला मुद्दा आपण पहिले बघूया, संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे काय तर मित्रांनो, संविधान जे आहे हे आमचं संविधान हे प्रवाही आहे, ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. ओके, आता हे जे काही संविधान आहे ह्या संविधानात काळाप्रमाणे गरजेप्रमाणे बदल करावे लागतील आणि हे बदल करण्याचा अधिकार हा संसदेला असेल हे स्वतः संविधानकर्त्या डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे संविधानाला हा अधिकार प्रदान करताना संविधानामध्ये काही बदल करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी संसदेला म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेला देण्यात आलेला आहे. बहुमताने काही तरतुदींना आपल्याला बदलवता येतं. आजवर त्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असं म्हणतात म्हणजे संविधान दुरुस्ती. आजवर साधारणपणे 120च्या वर वेळेस संविधानात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मग याचा अर्थ संविधान खूप बदललं गेलं आहे का तर बिलकुल पण नाही. म्हणजे संविधानाचं एकूणच आकार आणि संविधानाचं एकूणच जे काही लिखाण आहे किंवा त्याची जी व्याप्ती आहे त्याच्यासमोर 120 वेळा संविधानातली दुरुस्ती ही एकदम किरकोळ आहे म्हणजे एकदम छोट्याशा मुंगीसारखी आहे. त्यामुळे संविधानाचं स्वरूप आजही आहे तसंच आहे. फक्त एवढंच आहे की संविधानकर्त्यांनीच आम्हाला असं सांगितलं होतं की आपलं संविधान हे फ्लेक्झिबल आहे. स्थळ काळ वेळेनुसार आपल्याला याच्यात बदल करावे लागतील आणि हे बदल करण्याचा अधिकार, त्याच्यात नवीन कायदा तयार करण्याचा अधिकार हा संसदेला म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेला संविधानकर्त्यांनी प्रदान केलेला आहे. अर्थातच या संविधानात बदल करताना संविधानाची जी मूलभूत चौकट आहे या चौकटीला ओलांडता येत नाही. म्हणजे असं धरून चला की ही एक चौरस आहे आणि या चौरसाच्या आत तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता.
त्या चौरसाच्या 4 भिंतींना ओलांडून तुम्हाला जाता येत नाही. म्हणजे जे संविधानाचं जी मूलभूत चौकट आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्याला म्हटलेलं आहे, त्याला हात लावता येत नाही, त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचा बदल करता येत नाही. असं जे काही संविधानात देखील म्हटलेलं आहे त्याला ताकद देण्याचं काम, त्याला पॉवर देण्याचं काम हे इतक्या वर्षात न्यायालयांनी केलेलं आहे. म्हणजेच कसं तर कधी कधी काही निर्णय हे बहुमतातली जी सरकारं असतात ती आपल्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी कायदे तयार करतात. कधी कधी असंही होतं की बहुमत प्रचंड असतं, विरोधी पक्ष दुर्बल असतो आणि मग काही कायदे असे तयार होतात की जे संविधानाच्या चौकटीत बसत नाहीत. मग अशा कायद्यांची पुन्हा एकदा समीक्षा केली जाते सर्वोच्च न्यायालयांकडून. एक तर कोणाला तरी सर्वोच्च न्यायालयात ते जावं लागतं त्यांचं म्हणणं घेऊन, किंवा सुमोटो म्हणजे संविधान स्वतःच न्यायालय स्वतः, सर्वोच्च न्यायालय स्वतःच पुढाकार घेते सुमोटो आणि त्या कायद्याची ते त्या ठिकाणी समीक्षा करतात. आणि तो जर कायदा संविधानाच्या चौकटीला धक्का लावणारा असेल तर त्या कायद्याला रद्द केले जाते. एवढा मोठा अधिकार हा संसदेला, या न्यायालयाला देण्यात आलेला आहे. पण त्यामुळे झालेलं काय आहे की न्यायालय हे आपलं काम चोख बजावत आहे गेल्या 70-75 वर्षात. पण यामुळे न्यायालय श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ हा एक नवा वाद हा देखील उभा राहिलेला आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता खालची जी पिवळी चौकट आहे ती थोडीशी मी मोठी करतोय, तिला बघा. त्यांनी काय म्हटलंय, संविधानाच्या मूलभूत चौकटीत काय काय येतं, तर खालील 4-5 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. पहिलं, शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप, देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन, देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची श्रेष्ठत्व. म्हणजे थोडक्यात काय तर संविधानात सांगितलेल्या या ज्या मूलभूत गोष्टी आहेत या गोष्टी म्हणजे संविधानाची चौकट आहे, त्या चौकटीला उल्लंघन करून जाता येत नाही. आणि हे काम न्यायालयाने इतक्या वर्षात चोख बजावलेलं आहे. एखादा कायदा जर संविधानाची चौकट ओलांडताना दिसत असेल तर तो कायदा स्वतःहून म्हणा किंवा कोणी जर अर्ज केलेला असेल, सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलेली असेल तर सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन तो कायदा रद्द केलेला आहे. म्हणजे संविधानाच्या चौकटीचं रक्षण केलेलं आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यात म्हटलेलं आहे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निकाल. आता महत्त्वपूर्ण न्यायालयीन निकाल म्हणजे काय ते देखील आपण समजून घेतले पाहिजेत. महत्त्वपूर्ण न्यायालयीन निकाल काय आहेत तर मित्रांनो बघा, संविधानामध्ये त्या ठिकाणी काही मूलभूत अधिकारांद्वारे नागरिकांना संरक्षण देऊन अधिकच अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत. म्हणजे संविधानामध्ये मूलभूत अधिकार आम्हाला दिलेले आहेतच, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेतच, पण त्या व्यतिरिक्त इतर जे काही अधिकार आहेत किंवा काही कायदे आहेत हे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने किंवा न्यायालयाने स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन दिलेले आहेत. आणि त्यातून मग संविधानाचे हे निर्णय हे मूलभूत अधिकारांना अधिक संरक्षण देणारे ठरलेले आहेत. न्यायालयाने जे काही महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत याचे काही विषय इथे खाली दिलेले आहेत, तुम्हाला बघू शकता तुम्ही. बालकांचा हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज आणि व्यक्ती स्वातंत्र्य, तसेच आदिवासींचं सक्षमीकरण यासारख्या काही गोष्टी अशा आहेत की विषय असे आहेत की ज्याच्यावर सरकारकडून कायदे करायचे त्या ठिकाणी कळत न कळतपणे कदाचित राहून गेले असतील किंवा केलेले कायदे काही कमी पडत असतील तर अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे न्यायालयाने स्वतःहून या विषयावर काही महत्त्वाचे निर्णय हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा भारतातील राजकीय जी प्रक्रिया आहे ही परिपक्व होण्यावर त्या ठिकाणी झालेला आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे न्यायालयानं न्यायदान करत असताना संविधानाच्या मूलभूत चौकटीचं जसं रक्षण केलेलं आहे तसं काही महत्त्वपूर्ण निर्णय, काही महत्त्वपूर्ण विषयांवर किंवा काही महत्त्वाच्या पण उपेक्षित विषयांवर निर्णय देऊन भारतीय जनतेला अजून सक्षम करण्याचं काम हे न्यायपालिकेनं केलेलं आहे असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मित्रांनो, इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्या, आपल्या देशातले जे मूलभूत कायदे आहेत ते संविधानात ऑलरेडी तयार करून नमूद करण्यात आलेले आहेत. संविधानकर्त्यांनी ते केलेले आहेत, त्याच्यानुसार देशाचा कारभार तर चालतोच. पण त्याचबरोबर
आम्हाला दैनंदिन जीवनात जे नवनवीन गोष्टी लागत असतात किंवा काही नवनवीन कायदे तयार करावे लागत असतात, हे तयार करण्याचं काम संसद म्हणजेच कायदेमंडळ करतो, लोकसभा आणि राज्यसभा. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय असतात, ह्या निर्णयांना देखील कायद्याचंच स्वरूप प्राप्त होत असतं. अशा पद्धतीने तिहेरी स्वरूपात आमच्या देशातील कायदे अस्तित्वात आहेत. एक संविधानात ऑलरेडी असलेले कायदे, या संविधानाची ती मूलभूत चौकट आहे. दुसरं, त्या चौकटीला आधारून कायदेमंडळ किंवा लोकसभा आणि राज्यसभेच्या माध्यमातून झालेले कायदे. आणि तिसरं, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचं झालेलं कायद्यातील रूपांतर. ह्या सर्व माध्यमातून आमच्या देशातील कायदा हा त्या ठिकाणी अस्तित्वात येत असतो किंवा आलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या पाठामध्ये आपण या ठिकाणी आमच्या या देशामधील संविधानाची वाटचाल कशी झालेली आहे आणि संविधानाच्या या वाटचालीत लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था या 3 मुद्द्यांच्या आधारे कशा पद्धतीने संविधानाची वाटचाल होते आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. पुढच्या धड्यामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक प्रक्रिया हा भाग व्यवस्थित